एक स्त्री म्हणून घराच्या बाहेर जेव्हा ती पडते, तिची स्वप्न घेऊन पडते आणि तिचा नवरा तिला कशा पद्धतीने सपोर्ट करतो याची जी गोष्ट आहे. सो जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हा ती मला खूप जवळची वाटते. कारण माझी आई सरकारी नोकरी करते, ती शिक्षिका आहे, त्याच्यामुळे तो स्ट्रगल जवळपास सेम आहे बाई म्हणून. तर त्यामुळे ही नुसती आशा नाहीये, तर ही सगळ्यांची ती आशा आहे. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर महिलांची समस्या म्हटलं एक व्यक्ती असते की जी आपल्या घरोघरी येते आणि ती समस्या पण तिला सांगू शकत असतो. आशा नावाचा सिनेमा येतो आणि खरं तर रिंकू महिला असतात त्या नेहमी सक्षम तर असतात. तर एखादी जी स्त्री हवी असते तिला की तिच्या समस्या तिला सांगू शकेल, तिच्याशी बोलू शकेल आणि एक आशा असते की जी तिच्या घरोघरी जाते, तिच्या समस्या ऐकते आणि ती मोकळेपणाने तिच्याशी बोलते. सो ही भूमिका तुझ्यापर्यंत कशी आली आणि अशा कोणत्या व्यक्तीला तू भेटली आहेस का की आणि मी तिला माझ्या मनात सगळं काही सांगितलं आणि माझं आयुष्य पण सफळ झालं. भूमिका कशी आली तर सगळ्यांसाठी माझं मध्ये मला म्हणाले की असा असा विषय आहे आणि त्याचा विचार करतो. मी म्हटलं आवडेल मला, तुम्ही मला गोष्ट ऐकू असेल. सो मी जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हा ती मला खूप जवळची वाटली. कारण माझी आई सरकारी नोकरी करते, ती शिक्षिका आहे, त्याच्यामुळे तो स्ट्रगल जवळपास सेम आहे बाई म्हणून. आणि माझ्या आईचं नाव पण असं आहे. सो त्याच्यामुळे आणि ही गोष्ट इतकी छान बांधली गेली आहे ना, फक्त आशा ताईंचंच काम दाखवायचं आणि काही सिरियस आहे असं नाहीये. तर एक बाई म्हणून तिचा नवरा, तिचा सासरा, तिचा संसार सांभाळून मैत्रिणीसोबत कशी असते, हे सगळा भार पेरून मध्ये कामावरती कशी जाते, मला वाटतं ही प्रत्येक बाई करते. किंवा आजही तुम्ही इथे आला तर सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्याला घराबाहेर पडावं लागतं. तर त्या बाईची ही गोष्ट आहे जी मालतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते. आणि माझ्या आयुष्यातली अशी माझी आशा किंवा कोणती तरी गोष्ट तू ऐकलीस आणि तुला असं वाटलं की घरी आपण ती व्यक्तीच्या घरी जातो तुझं मन थोडं हलकं होतं. मी नाही असं कधी कोणाचं ऐकलं अजून तरी. मला अशा काही एक माहिती की ज्या घरोघरी जाऊन ऐकतात आणि त्याच्यावरती सांगतात की हा उपचार करा किंवा ही औषधं घ्या किंवा तुम्ही हे करून बघा किंवा मी स्वतः आणून देऊ का तुम्हाला त्या गोष्टी, त्या पुरवल्या जातात. पण असं पर्सनली आपल्या कुटुंबात पण बऱ्याचदा एखादी व्यक्ती असते की जे सगळेजण तिच्याकडे जाऊन शेअर करतात. मला असं वाटतं माझ्या घरात माझी आईच आहे. म्हणजे मी सगळं माझ्या आईला सांगते. छोटीशी गोष्ट राहत नाही की मी तिला काही सांगत नाही. म्हणजे इंटरव्ह्यूला चालले, मग मी जेवले बरं का, आता मी यावेळी घरी पोहोचले, मी इतकं तिला मी सांगते. मी असं कधी ऑब्झर्व नाही किंवा माझी आई मला सगळं सांगते. म्हणजे घट्ट मैत्रिणींसारखं नातं सगळं आम्ही सांगतो. माझ्या आई आणि माझं म्हणजे मला आठवतं फ्रेंडशिप डेला रिंकूच्या आईने ते स्टेटस ठेवलं होतं तिच्यासोबत. फार छान वाटलं. कारण हा मुळात मी इतक्या लहानपणी या फील्ड मध्ये आले ना, त्याच्यामुळे माझी शाळा कॉलेज सुटलं, तसं फ्रेंड सर्कल नाही. आणि माझ्या आईचंही स्ट्रगल लहानपणीचं खूप वेगळं आहे. त्याच्यामुळे ती खूप लहान वयात मॅच्युअर झाली किंवा लग्न केल्यानंतर तिला वडिलांनी शिकवलं. जसं रिलेशन तसं माझं बाबा आहेत माझ्या आईच्या वडील, ते लग्न झाल्यावर तिला शिकवलं आणि तिला नोकरीला लावलंय. त्याच्यामुळे आम्हा दोघींना मैत्रिणी नाहीये. त्याच्यामुळे आम्ही दोघीच एकमेकींना इतक्या दुरून असतो आणि एकमेकीच्या मैत्रिणी खूप छान आहे. सायंटिस्ट खरं तर मालिका चालू मस्त चित्रपटाला काम करते. एका नवऱ्याची भूमिका खरं तर प्रत्येक स्त्रीला नवऱ्याचा पाठिंबा लागतो. काम छोटंसं होतं, घरात देखील हातभार लागतो. सो इथे मालतीला कशी मदत होते आणि कसे केले जाते? मदत म्हणजे खरं तर मी तशी तिला काही मदत करत नाही, ती सगळं स्वतःहूनच करते. फक्त गरज सपोर्टच आहे. आणि अशा म्हणजे आता कसं आहे, ते गाव आपण बनवले वगैरे, सो तशा तसं नसतं, पण मागासलेल्या विचारांची लोक असं आपण म्हणू शकतो. तर तिथे स्त्रीला पुढे जाण्यासाठी तिच्या जवळचा पुरुष किंवा तिचा नवरा जो असतो तो तिला सपोर्ट करू शकतो, तो एकटाच सपोर्ट करू शकतो आणि ते तसं पात्र आहे. सो मी तिला सपोर्ट करणारा व्यक्ती आहे तिच्या आयुष्यात. खरं तर तू म्हणालस की ती कुणाला असं शेअर करू शकते वगैरे, मालतीच्या आयुष्यातलं शेअर करणारा व्यक्ती जर कोणी असेल तर तो आहे. मालतीच्या आयुष्यात मालतीच्या आयुष्यातला कोणी असेल तर तो आहे.
खरी खुरी मालकी ज्याच्या समोर येतो काय आणि मालकीला असंच पुढे सहकार्य करायचं, कारण का प्रत्येक स्त्रीला आपण म्हणतो ना की कोणती गोष्ट असेल तर आपल्या नवऱ्याला छोटी का मोठी का गोष्ट सांगत असते, पण मालकीचं देखील असंच कॅरेक्टर आहे. काही झालं तरी ती आपल्या नवऱ्याला येऊन सगळं सांगते की आज असं झालं, मला हे करायचं किंवा आज असं करायचं. नाही, ती सगळ्या गोष्टी नाही सांगत, कारण मला वाटतं अशाच काही सीन पण आहेत जिकडे ती मिरर समोर बसले आणि तो ऑब्झर्व करतो. हा, हा. त्याला माहिती आहे की काय, काय? त्याला कळतं कळतं. काहीतरी घडामोडी घडत आहेत. हा. कारण ते पण एक मनात तिला- आहे, पण तुला सांगायचं किंवा किंवा असं गालमेलाही हा. होते की का सांगत नाही. का सांगत नाही बघ घालून. आणि तिचं ते पण आहे ना की सगळ्या गोष्टी सांगितलं स्ट्रगल कसा म्हणजे हे नाही म्हणा. So, पण ते पण हा समजून घेणारी व्यक्ती आहे. ते पण समजून घेतो की बायका स्पेस मला वाटतं की सगळंच नाही नवऱ्याला सांगत. जर त्रासदायक गोष्ट असेल तर ती पुरुष काहीच नाही सांगत. पुरुष काहीच नाही सांगत, ती वेगळी गोष्ट. पण बायका मोस्टली ज्या त्रासदायक गोष्टी असतात त्या नाहीच सांगत. आपल्या पण- मनात ठेवतात. हा, पण तो कारण त्याला काय वाटेल, तो काय विचार करेल असं करून. पण छोटा छोटा हॅपीनेस, ऐक ना मी आज हे केलं, मी इथे जाऊन आले, मग हे छान झालं. ह्या गोष्टी मला वाटतं मालती पण तशी आहे की ती बोलत नसेल तरी तिचा एक्सपिरियन्स ती तितक्या छोट्या छोट्या गोष्टीतून होते, है ना. आणि इनफॅक्ट आपण सगळेच ना, आपण मी मित्रासोबत वेगळा असतो, हा. मी आईसोबत वेगळा असतो किंवा कामाच्या ठिकाणी वेगळा आहे. म्हणजे आपण आणि आपल्या नकळत घडत असतंय. आपण असे कंपार्टमेंट बनवले, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण सेम व्यक्त हो अशातला भाग नाही. पण मालती आणि निलेशच्या नात्यात असं वाटतं की ज्या बॅकग्राऊंड मध्ये ते राहतात, एकत्र कुटुंब पद्धती आहे, तरी देखील त्यांच्यात तो संवाद आहे. म्हणजे त्याचं तिच्यावर एवढं जीव आहे की ती जेव्हा अडचणीत हे त्याला कळतं, पण ती सांगत नाही तर त्याची घालमेलाही होते. कारण ही मला बऱ्याचदा सगळे तिचे स्वप्न सांगते, अडचणी सांगते, मग आत्ताच का सांगत नाही. तर आणि मग तसा उलगडा वगैरे त्या चित्रपटात दिसेलच. आणि खरं तर ह्या चित्रपटाने आधीच खूप पुरस्कार मिळाले, त्याच्याकडे कसं पाहतात. आणि खरं तर जेव्हा आपण डिरेक्शन करत असतो, चित्रपटाचं म्युझिकही तेवढं महत्त्वाचं असतं. आता नवीन गाणं आलेलं इतकं छान आहे गाणं, किंवा रिंकूचे सायकलवरचे प्रत्येक शॉट असू दे, घाटात असू दे, तिने देखील ते खूप एन्जॉय केलं. सो तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता रिंकूच्या? याची सुरुवात थोडीशी वेगळी करतो. पु ल देशपांडे म्हणायचे की तुम्हाला जर छान किस्से ऐकायचे असतील ना, तर शाळा सुटल्यानंतर ती मुलं चालत जातात, त्याच्या पाठीमागे चोरून जायचं, त्यांच्या गप्पा ऐकायच्या. मी म्हणेल की एखादी बाई जर जाऊन जर तुम्हाला समजून घ्यायची असेल, तर तुम्ही कल्याणमधून, मी मुंबईचं उदाहरण देतो, किंवा डोंबिवलीतनं ती चर्चगेटला कामाला जाते, तिथनं उतरते, इथून तर तिच्या कार्यालयात जात असताना फोनवर जे बोलते आणि जे तुम्ही जर चोरून ऐकलं, तर तुम्हाला सगळं तिचं स्कॅनिंग होईल आणि सगळ्या अडचणी, आनंद, सुख, दुःख हे सगळं लक्षात येईल. इव्हन संध्याकाळी परत असताना कुणाची मैत्रिणीशी बोलत असेल किंवा तर म्हणजे तुम्ही ऐकलंय का? हे आहे 100%. मग आपल्याला गोष्ट कुठून मिळते. आणि हा विरंगुळा आहे इनफॅक्ट माझा. तर मला असं बायकांच्या म्हणजे गोष्टी ऐकण्याचं. बायांचाच नाही म्हणायचं, पुरुष पण त्या ठिकाणी असू शकतो. पण पुरुषांना पुरुषांना काय काम आहे त्यांचं म्हणून नाही काय, आणि गोष्टी तुम्हाला तिथेच मिळणार ना, की आपल्याला ड्रामा शोधायला जायची इकडे तिकडे गरज नाही. तुमच्या आजूबाजूला ते सगळं घडत असतं, ह्युमर तिथे असतो, सॅडनेस तिथे असतं. तर तशा पद्धतीने. आणि मग ही जी बाई आहे आशा, आता जरी आपण आशा वर्कर जी आरोग्य सेवेचं काम करते आणि चित्रपटात तशा पद्धतीने आलंय, पण त्याच्या पलीकडे सुद्धा एक स्त्री म्हणून घराच्या बाहेर जेव्हा ती पडते, तिची स्वप्न घेऊन पडते आणि तिचा नवरा तिला कशा पद्धतीने सपोर्ट करतो याची जी गोष्ट आहे, तर ते त्या भावना युनिव्हर्सल आहे. त्यामुळे ती शहरातली असू द्या, ग्रामीण असू दे, एखादी पोलीस ऑफिसर असू दे, लॉयर, वकील, कुणीही असली, कुठल्याही प्रोफेशन, तिला ते रिलेट असं वाटतं. ती मालती तिला कनेक्ट. त्यामुळे ही नुसती आशा नाहीये, तर ही सगळ्यांची ती आशा आहे. आणि ही भूमिका ना मला पर्सनली असं वाटतं की खूप जबाबदारीची भूमिका आहे. कारण आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या प्रत्येक माणसाचं सगळं विचारपूस करणं. खरं तर आपण म्हणतो की प्रत्येक घरात बरोबर महिला असते, पाळीचा विषय असतो, असे अनेक विषय असतात. घरात कधी ते बोलले जात नाही. म्हणजे गावच्या साईडला म्हणजे आपण आपल्या नवऱ्याशी काय बोलणार, सासू काय बोलणार, पण या अशा आशा असतात की त्या घरी येतात आणि बायका मन मोठेपणाने होतात, त्यांना काही प्रॉब्लेम होतात त्या सिच्युएशन. सो असंही सगळं एखादा प्रसंग वगैरे आहे चित्रपटामध्ये की एखादी महिलेला पाळी येते किंवा तिच्या काही समस्या आहेत किंवा ती गरोदर आहे किंवा तिला त्रास होतो कोणत्या गोष्टीचा, असे काही प्रसंग वगैरे. बघावं लागेल. हा, म्हणजे नाही, पण हे एकूणी उत्तर दिलं तरी चालेल, सरांनी दिलं तरी चालेल.
नाही, या म्हणजे गोष्टी पण मला ऐकायला आवडतात. सिनेमाचा कणाच तो आहे खरं. मला फारसं काही सांगता येणार नाही, पण या गोष्टीवरती भाष्य केलं गेलंयच त्या कॅरेक्टर मधून, त्या प्रसंगामधून, ते फ्लो मध्ये करायचं म्हणून जबरदस्ती असं त्याच्यात नाहीये. ते फ्लो मध्ये त्या गोष्टी मांडल्या गेल्यात आणि फिल्म बघा मग तुम्हाला कळलं. खूप जास्त नाहीये बोलता येणार त्याच्यावरती. पण असे विषय आहेत. डेफिनेटली आशा वर्कर म्हटलं आणि बाई म्हटलं तर त्याच्या सगळ्याच गोष्टी म्हणजे तेच येतात ना, की ना. घरातली स्त्री तिच्याशी मनमोकळेपणाने ह्या अगदी, सगळ्या अगदी. बोलू शकते, म्हणून तिच्यावर पूर्ण विश्वास दाखवा. कारण आशाताई अशा आहेत की त्या तुम्हाला मदत करतात, त्या तुम्हाला गोष्टी पुरवतात किंवा तुम्हाला काहीतरी मार्ग दाखवतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं खूप मोठं काम आहे. त्याच्यामुळे असं वेळोवेळी प्रसंग जेव्हा येतात सिनेमामध्ये, सहजपणे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी कळत जातात की ती काय काय काम करते मागते आणि काय पद्धतीने ती गोष्टी पुरवते. म्हणजे त्या मुळात या कामाचं स्वरूपच असं आहे की त्याच्यात तुम्ही फक्त ती आरोग्यविषयक माहिती देऊन नाही चालणार. त्यानंतर ती जर तुमच्या घरी आली, त्या दोघी बायका बसल्या चहा प्यायला, तर स्वाभाविक तुझी हा. सासू काय करते, नवरा काय करतो, इथनं सुरू होतं. तर गावातलं काही राजकारण घडतंय का, मग माझ्या माहेरचं. तर हे असं, आणि आम्ही रिसर्च करत असताना पण या खूप गोष्टी आम्हाला लक्षात आल्या की आणि म्हणूनच कदाचित त्यांच्यावर हा सिनेमा बनतोय. हा रेग्युलर जॉब नाही आहे. ते कधी कधी तिला काउन्सिलिंगही करावं लागतं. म्हणजे एखादी बाई खूप अडली आहे, नाराज आहे, हो. तर तिला मानसिकदृष्ट्या सपोर्ट देण्याचं काम फॅमिलीचं पण counseling. फॅमिलीचं करावं लागतं. आणि खरं तर ह्यांच्या देखील इतक्या समस्या असतात, पण चेहऱ्यावर नेहमी हसमुखपणा आणि आपल्या घरी येऊन त्या नेहमी आपल्याला सांगतात अशा म्हणजे त्यांच्या देखील इतक्या समस्या आहेत, पण त्या काहीच नाही. त्या नेहमी येतात आपल्या घरी मस्तपैकी हसमुखपणे त्यांचं ते काम करत असतात, पण त्यांच्या मनात देखील काही समस्या दुःख असेल, पण त्या कोणावर इव्हन आपण वृत्तपत्र उघडून बघितले की आशांचे आपल्याला त्यांचं आंदोलन, आनंद, हा. त्यांचं हा. मांडण, अशाच बातम्या बघायला मिळतात. पण त्याच्या पलीकडे एक कोणीतरी व्यक्ती आहे, तिचीही काही स्वप्न आहेत, तिच्याही काही इच्छा आहेत, तिचं कुटुंब आहे. मग तेच शोधायचा प्रयत्न केलाय खरं चित्रपटात. आणि लोकेशन कोणते नेमकं, कारण बघताना तर ते खूप छान वाटते. लोकेशन नक्की काय? थँक्यू, तुम्ही ते ऑब्झर्व केलं. लोकेशन खरंच नवीन आहे, पहिल्यांदा ते मराठी चित्रपट दिसत. कारण उत्तर महाराष्ट्रातलं धुळे जिल्ह्यातलं ते गाव आहे सांगली म्हणून. आणि खरं तर मी पण तिकडचं आहे, माझंच गाव आहे. आणि गावात अशी 3-4 गावं एकत्र मिळून आम्ही सिनेमातलं आमचं गाव आहे. तर तिथे ना अशी लाकडी घरं आहेत 100 वर्ष जुनी, आणि ती अशी ओळी नाही, म्हणजे एकाला लागून एक भिंती. आणि आपण म्हणतो ना की एखाद्या जॉग्राफीनुसार सुद्धा लोकांचे स्वभाव बदलत असतात. जेव्हा एका घराची एकच भिंत 2 घरांची असते, त्यामुळे त्यांचे संबंध सुद्धा त्या पद्धतीचे. म्हणजे खेळा ढकला तरी त्यांना हा, ऐकू येऊ खेळा शकतं. ठोकला आणि अजून दुसरं काही ऐकलं ते पण लक्षात येईल. तर त्या पद्धतीचे क्लोज सोसायटी, की माझ्या घरात काहीतरी चालतंय ना, तर ते तिलाही माहिती असेल. तर तशा पद्धतीचं ते घर आहे. मग मालतीची सासू पण काहीतरी शेअर करणार शेजारच्या बाईविषयी, तिला काही टॉन्ट मारायचं असेल मालतीबद्दल, तर ते पण, ते सगळ्या गोष्टी आहेत. आणि विज्युअली ते आहे. गावी हे घडतंच, बायका बसल्या. नाही नाही, मालतीचं म्हणजे कॅरेक्टरच character तसं आहे ना की ती एकटी घरातली बाई जेव्हा बाहेर कामाला जाते आणि बाकीच्या बायका म्हणतात की बघ तुम्ही सून कशी चालली, तेव्हा मग ते वाचतच घरात भांडण काहीतरी आणि काहीतरी जिथे घडतं. 2 माणसं एकत्र आली तिथे बिग बॉस होस्ट आहे. त्याच्यामुळे ह्या फिल्म मध्ये सासू सुनांचं पण मस्त मज्जा आहे. म्हणजे ते सासूची आम्हाला थोडी जुगलबंदी बघायला भेटणार आहे, मस्तीवाली जुगलबंदी तशी. तुम्ही ठरवा. पण असा विषय आपण जर करतो, तू आतापर्यंत वेब सिरीज अनेक प्रोजेक्ट केले, आता तुला वेगवेगळ्या इव्हेंटला पण जात असतात. पण आपण म्हणतो ना, जे आपण पहिलं काम करतो लोक आपल्याला त्याच नावाला म्हणतो. म्हणजे रिंकू म्हटलं तरी आत्ताच ते बारागोष्टीला गेलो, जेव्हा आम्ही पण तिथे होतो तेव्हा रिंकू आली असं नाही, आर्ची आली असं होतं. पण अनेक आता प्रोजेक्ट करते, वेब सिरीज करते, आता आशा माझा चित्रपट येतो. ह्या सगळ्यांमध्ये कसं होतं की आता मला लोक रिंकू म्हणून तर खूप कमी होत्या, पण आरची म्हटलं की हा सैरा. सो या चित्रपटाच्या आणि एक अभिनेत्री म्हणून तू कसं पाहायचं? मी आता परवा नागपूरला गेले, सो तिथे मला पहिल्यांदा कोणतरी आशा म्हणून आवाज दिला. सो मला एवढं कळालं की फिल्म माझी त्या लोकांपर्यंत पोहोचते आणि लोकांना कळतंय की अशी काहीतरी एक नवीन फिल्म येते. सो मला तेव्हा खूप छान वाटलं की पहिल्यांदा आजची व्यतिरिक्त मला कुठल्या तरी
नावाने बोलवलं आणि मला छान वाटतं. म्हणजे माझी सुरुवातच रिंकूला सारखी ओळखली आहे खरं तर. त्याच्यामुळे माझं नेहमी मत असतं की मला ते पुसायला कधीच नाही आवडणार, पण नवीन नवीन त्याच्या गोष्टी घडवायला मला जास्त आवडतं. आणि डिरेक्टर सर तर आहे तर सायंकित खरं तर सायंकित मालिकेत तर आम्ही जरा मस्त बघत असतो. आर्चीला असे काही सगळे दिलेत का आता मालिकेमध्ये तू पण थोडं येतो आणि तुला आवडणार कशाला? पण तुला असं आवडणार आहे मालिकेत तर माझ्या नाट्यात एका एकीने मला विचारलं होतं हा. का त्याला काय सुचलं असेल तर अरे रिंकू करेल का रे या सिनेमात? तू वेडा आहे का रे? आणि का करावं तिने का करावं म्हणलं गप्प असं चांगलं झालं तिचं. पण मला तर आवडतं की तुला असं सांगणार आहे तुला आवडेल मालिकेत किंवा नाटकांमध्ये, कारण का आता तू बऱ्याच ठिकाणी दिसतेस. संगीत नाही म्हणतोय. नाही, मला असं वाटतं की कुठलंच काम छोटं मोठं असतं. एकतर काम असतं आणि प्रत्येक ठिकाण प्रत्येक प्लॅटफॉर्मवरचं काम करण्याचा अनुभव खूप वेगळा असतो. सध्या तरी मला असं वाटतं की मला आवडेल सगळीकडे काम करायला, पण मी तितकी तयार नाही. मानसिकरित्या मी तितकं करायला आत्ता तरी तयार नाही. तर माझं नेहमी असं असतं की जिथे मी 100% आता मी फिल्मसाठी देऊ शकते तर मी फिल्म करीन. ज्यावेळी माझी मनाची तयारी होईल की आता मी सिरियल पण करू शकते आणि तेवढी धावपळ मी झेपू शकते. मला वाटतं की तेव्हा मी तिथे जाईल. तोपर्यंत जे आपल्याला नाही जमत तिथून मी जरा लांब असते. जे मला 100% जिथे देता येईल तिथे मी जाते. अतिशय बॅलन्स उत्तर दिलंय अध्यक्ष अध्यक्ष महोदय. सायंकित डायरेक्ट नाही म्हणत आपण काहीतरी उत्तर देते. पण साताराईचं शेवटचं प्रश्न, चित्रपटाचं नाव खूप वाईट देऊन जातं दिलं होतं आमच्या. सो तुम्हाला एका शब्दात किंवा एका लाईन मध्ये जर ते डिस्क्राईब करायचं असेल. डिसेंबर महिना आहे आणि या वर्षाचा शेवट आहे आणि बऱ्याचदा आपल्याला आजूबाजूला वृत्तपत्रांना म्हणा किंवा इकडे तिकडून नेहमी निगेटिव्ह बातम्या येत असतात, हे असंच घडलं तसंच घडलं. पण मला असं वाटतं की कुठेतरी चांगुलपणा आहे म्हणून कोणाचा कोणावर तरी विश्वास आहे आणि कोणाचा कोणावर तरी विश्वास आहे म्हणून श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा म्हणजे आशा आहे. या पद्धतीचं काम आशाताई करतात आणि सगळ्या गावाचा त्यांच्यावर विश्वास आहे, तर म्हणजे काहीतरी चांगलं आहे आणि टिकून राहणार आहे. त्यामुळे काळजी करायची नाही, येणारे वर्ष पण चांगलं जाणार आहे आणि आशा ठेवूया. मी तर रिंकूकडून शिकलो, काय विचार नाही करत राहा. चालत राहा. चालत राहा. काय विचार करू नका काही, आणि विचार करून काही वेगळं घडत नसतं. जे घडणार तेच घडतं. तो फक्त करत राहा. पण प्रश्न काय? मग तू तिला एवढा करते प्रयत्न. अशा चित्रपटाचं नाव आहे एका शब्दात किंवा एका लाईनमध्ये. हे एका शब्दात किंवा एका लाईनमध्ये मला नाही डिस्क्राईब करता. मला वाटतं ते लोकांनी बघावं आणि ठरवावं की ते त्यांच्यासाठी काय आहे आणि काय असावं. मला एवढंच माहिती की खूप चांगलं काहीतरी आम्ही केलंय आणि खऱ्या आयुष्यातल्या नायिकेंना आम्ही मोठ्या पडद्यावरती घेऊन येतोय. तर मला आशा आहे की हा सिनेमा सगळ्यांनाच तितका जवळचा वाटेल आणि मला नेहमी वाटतं की प्रत्येक बाईला त्या मालिकेमध्ये ती स्वतःला बघेल आणि खूप रिलेट करते. त्याच्यामुळे माझा हट्ट आणि आग्रहाची विनंती आहे सगळ्यांना की प्लीज आपल्या नवऱ्यांना आणि बॉयफ्रेंडला हा सिनेमा बघायला. आणि कारण ही फक्त अशाची गोष्ट नाहीये, ती व्यक्तींची खूप वेगवेगळ्या व्यक्तींची गोष्ट आहे. तर तुम्हाला ती हसवेल, रडवेल, थांबवेल, विचार करायला भाग पाडेल असं सगळं पॅकेज